आपण बघत होतो. आ, आपण कोणता एरिया बघितला होता मागच्या तासाला, आठवतंय कुणाला? स्क्रीन तुमच्या समोर स्क्रीन टाकते मी, म्हणजे तुम्हाला बरोबर पुन्हा एकदा लक्षात येईल की आपण मागच्या तासाला काय अभ्यासत होतो. स्क्रीन दिसते सर्वांना? दिसते स्क्रीन की नाही? हॅलो. ईपीसी फर्स्ट मॅडम. हा बरोबर, ईपीसी 1 आपण बघत होतो. ईपीसी 1 मध्ये स्क्रीन तुम्हाला दिसत नाहीये ना अजून? हा आता दिसतीये? स्क्रीन रेंजचा मोठा प्रॉब्लेम आहे. सारखी आपली रेंज कट होते, पण हरकत नाही, आपण प्रयत्न करूया. आज थोडंसं आपला जो काही लेक्चर आहे तर त्या लेक्चरमध्ये थोडंसं व्यत्यय येतं. आता तुम्हाला आपली लिंक दिसत असेल. तर आपण मागच्या तासाला आवाज येतोय का माझा क्लिअर आता? हॅलो. हा बोल. हॅलो. हा येतोय आवाज. कोण बोलतोय? ईपीसीचा आपण भाग बघतो, एरिया सी. एरिया सी मधला जो पहिला भाग होता ईपीसी 1, आपण त्याच्यात म्हटलं होतं की हा थेरी पेपर आहे, व्हेरियस टूल्स टेक्निक्स अँड स्किल ऑफ टीचिंग. तर तुम्ही मायक्रो टीचिंग जे काही अभ्यास करणार आहात तर त्या मायक्रो टीचिंगसाठी आपल्याला काही थेरी अभ्यास करणं गरजेचं असतं. तर ह्या फक्त मायक्रो टीचिंगच नाही तर त्याच्यासोबत आणखी इतरही काही टेक्निक आहेत. तर त्याचाही आपल्याला अभ्यास या ईपीसी 1च्या पेपरमध्ये करायचा आहे. हा जो पेपर आहे तर याला आवाज येत नाही मॅडम. किती लोकांना आवाज येत नाहीये? लेक्चर चालू आहे का? लेक्चर चालू आहे ना मॅडमांनी स्पीकर ऑफ केला आहे. ओके ओके ओके. सॉरी. आता येतोय आवाज? हॅलो. हा ते येतोय मॅडम. हा ते थोडंसं रेंज जाते येते ना, त्यामुळे ती आपली स्पीकर जो आहे तो ऑफ राहून गेला. मग ईपीसी 1चा जो काही आपण भाग बघतोय, तर हा किती गुणांचा आहे तुम्हाला दिसतंय? हा 50 गुणांचा पेपर आहे. या पेपरला कोणत्याही प्रकारचे इंटरनल गुण नाहीयेत. हा पेपर तुम्हाला पूर्णपणे थेरीमध्ये अभ्यासायचा आहे आणि युनिव्हर्सिटीचे पूर्ण याला 50 मार्क्स असणार आहे. आतापर्यंत आपण 80 गुणांचे आणि 20 गुणांचे असे टोटल 100 गुणांचा इतर पेपर बघितले, पण हा ईपीसीचा पूर्ण एरिया जो आहे हा तुमचा 50 मार्कांचा असणार आहे. यातला प्रत्येक पेपर तुम्ही 50 गुणांसाठी अभ्यासणार आहेत. मग या 50 मध्ये हे पूर्णच्या पूर्ण 50 मार्क्स जे आहेत तर हे युनिव्हर्सिटीच्या पेपरचे असतील, याच्यात इंटरनलचा कुठलाही भाग नसेल. त्यानंतरचा दुसरा पेपर जो आहे हा लाईफ स्किल एज्युकेशन और याला डिझास्टर मॅनेजमेंट केलेलं आहे. म्हणजे युनिव्हर्सिटी. आवाज येतोय का माझा क्लिअर? बाकीच्यांचे स्पीकर ऑफ करा म्हणजे मला कळेल तरी. स्पीकर ऑफ करा बाकीच्यांचे. आपली मीटिंग मी रेकॉर्ड करते, व्हॉइस रेकॉर्ड करते मी, आणि नंतर तुम्हाला ती तुमच्या LMS वरती दिसेल. काल सरांनी तुम्हाला मेसेज टाकलेला होता की LMS ला तुम्ही लॉग इन व्हा म्हणून. तर ही पूर्ण मीटिंग तुमची त्या LMSच्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला
ऐकायला आणि पाहायला सुद्धा मिळणार आहे. याचे काही आपले हे जे काही स्क्रीनशॉट वगैरे असतात ना, तर ते त्यामध्ये असतील आणि पूर्ण आपला व्हॉइस रेकॉर्ड त्यामध्ये असणार आहे. म्हणून कृपया तुमचे स्पीकर ऑफ करा, तुमच्या घरातल्यांचे आवाज इथपर्यंत येतात. मग EPC 2चा जो पेपर आहे हा लाईफ स्किल एज्युकेशनचा आहे आणि याला ऑर दिलंय डिझास्टर मॅनेजमेंट. म्हणजे ह्या ठिकाणी ऑप्शन हा सब्जेक्ट आहे. ऑप्शन सब्जेक्ट जरी असला तरी पण आपल्या महाविद्यालयाने हा निवडलेला आहे लाईफ स्किल एज्युकेशनचा. मागच्या बॅचचे जे विद्यार्थी होते तर त्यांनी या दोघांमध्ये निवडलेला होता लाईफ स्किल एज्युकेशन आणि म्हणून आपण तो लाईफ स्किल एज्युकेशनचा पेपर लक्षात घेतलेला आहे. डिझास्टर मॅनेजमेंट तुम्ही पदवीपर्यंत बऱ्यापैकी शिकून आलेले आहात किंवा पर्यावरणाच्या संदर्भामध्ये आपण बरीच माहिती घेतलेली आहे आणि त्या नैसर्गिक आपत्तीच्या संदर्भामध्ये यूट्यूबवरती पण छान छान व्हिडिओ असतात. परंतु लाईफ स्किलचा जो पेपर आहे हा ॲक्च्युअल अभ्यासनं हा खूप महत्त्वाचं असतं. कोणत्याही प्रकारच्या म्हणजे पुस्तकातनं शिकण्यापेक्षा हा प्रत्यक्ष जर आपण शिकलो तर याच्यात जास्त फायदा आपला आहे. आणि शिक्षकी पेशामध्ये सगळेच पेपर आपले खूप चांगले आहेत, पण शिक्षकी पेशाच्या दृष्टिकोनातनं लाईफ स्किल एज्युकेशन हा पेपर खूप महत्त्वाचा वाटतो. कारण आपल्याला आपलंच लाईफ नाही तर आपल्या विद्यार्थ्यांचं सुद्धा लाईफ या ठिकाणी घडवायचं असतं. त्यांच्यामध्ये जीवन जगण्याची जी काही कौशल्य आहे तर ती आपल्याला त्यांच्यामध्ये संक्रमित करायची असतात आणि म्हणूनच आपल्याला हा पेपर महत्त्वाचा आहे. तर ह्या पेपरच्या संदर्भात आपण आज आणखी थोडीशी चर्चा करणार आहोत. एक व्हिडिओ तुम्हाला दाखवेल, परंतु थोडासा आपला जो सिलेबसचा भाग आहे तर तो आपण पूर्ण करूया आणि नंतर तिकडे वळणार आहोत. तर हा जो पेपर आहे हा सुद्धा 50 गुणांचा आहे आणि याला इंटरनलचे कोणतेही गुण नाही आहेत. हा पूर्ण 50 मार्काचा थेरी पेपर आहे. या थेरी पेपरसाठी तुम्हाला युनिव्हर्सिटीची परीक्षा असणार आहे. इंटरनलच्या कोणत्याही प्रॅक्टिकलची याच्यामध्ये समावेश नाही आहे. त्यानंतरचा EPC 3 हा जो काही पेपर येतोय हा रीडिंग अँड रिफ्लेक्टिंग ऑन टेक्स्ट असा म्हटलेला आहे. रीडिंग अँड रिफ्लेक्टिंग ऑन टेक्स्ट या ठिकाणी आपण काय करतो की विविध जे काही शिक्षण तज्ज्ञ आहेत तर या शिक्षण तज्ज्ञांच्या जे काही पुस्तकं आहेत, त्यांनी लिहिलेली पुस्तकं असतील किंवा त्यांनी एकंदरीत जे शिक्षणाच्या संदर्भात जे काही काम केलेलं असेल तर त्याच्या संदर्भात तुम्हाला वाचन करायचं आहे आणि ते वाचन करून सेमिनार प्रेझेंट करायचे. मग हे जे सेमिनार आहे तर हे सेमिनार प्रेझेंट करण्यासाठी तुम्हाला तुम्ही जो पेपर तयार करणार आहात तर तो पेपर कमीत कमी 3 ते 5 हजाराच्या दरम्यान तुम्हाला शब्दांचा असणार आहे. मग हे शिक्षण तज्ज्ञ कोणते तर बरेच आहेत. कल्पेश पेंढारेने त्याच्या व्याख्यानामध्ये जेवढेही शिक्षण तज्ज्ञ सांगितले ते सर्वच शिक्षण तज्ज्ञ या ठिकाणी तुम्हाला अभ्यासायचे आहेत. तर हा जो पेपर आहे हा 50 गुणांचा आहे आणि याला थेरी पेपर नाहीये. हा प्रॅक्टिकल सब्जेक्ट म्हणून आपण इथे लक्षात घेणार आहोत आणि याला इंटरनलचे 50 मार्क्स असतील. मग ह्या 50 मार्कांमध्ये सुद्धा तुम्ही त्या तासाला किती हजेरी लावलेली आहे किंवा मग आणखी तुम्ही जे पुस्तक वाचलेलं आहे तर ते किती चांगल्या प्रकारे वाचले. एकच पुस्तक नाही तर त्यांचं बरंचसं साहित्य आहे प्रत्येक शिक्षण तज्ज्ञाचं. तर त्यांनी केलेलं प्रत्येक काम तुम्ही कशा रीतीने मांडतात. तर हे सेमिनार म्हणजे तुम्ही पेपर प्रेझेंट पण करणार आहे आणि तो सबमिट पण करणार आहे. ह्या सर्व गोष्टींना 50 गुण आहेत. हे पूर्णपणे आपले महाविद्यालयाचे असतील. आम्ही लोकच तुमचे ते सगळं ऑब्झर्वेशन करतो, सेमिनारचं पण आणि त्या पेपरचं पण आम्ही इव्हॅल्युएशन करतो. एकंदरीत अशा रीतीने हे 50 गुण या संदर्भात तुम्हाला मिळणार आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा पेपर आहे एन्व्हायरमेंटल स्टडीज ऑर स्कूल मॅनेजमेंट. तर एन्व्हायरमेंटल स्टडीज तुम्ही अभ्यास करून आलेले आहेत आणि बऱ्यापैकी आपण जागृत झालेलो आहोत असं गृहीत धरून स्कूल मॅनेजमेंट हा जो काही आपल्या टीचिंग फील्डशी रिलेटेड सब्जेक्ट आहे तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आपण प्रत्येक जण जे प्रवेशित झालेले आहेत हे प्रत्येक विद्यार्थी आपला ज्याला आपण छात्र अध्यापक म्हणतो तर हे तुम्ही शाळांमध्ये रुजू होणार आहेत. BEd पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला शिक्षकी पेशामध्ये तुम्ही जाणार आहात. शाळेमध्ये तुम्ही
एक व्यवसाय म्हणून तुम्ही तिथे ते स्वीकारणार आहात, शाळेचं पूर्ण वातावरण. म्हणून मग तुम्हाला ते शाळेचं मॅनेजमेंट किंवा शाळा व्यवस्थापन जे आहे तर ती नेमकी कशा स्वरूपात करायची, किंवा शाळा व्यवस्थापन म्हणण्यापेक्षा याला तांत्रिक शब्द आहे शालेय व्यवस्थापन. तर हे जे काही शालेय व्यवस्थापन आहे हे कशा स्वरूपामध्ये असतं, हा सगळा अभ्यास तुम्हाला या पेपरमध्ये करायचा आहे. या पेपरमध्ये तुम्हाला तुमच्या परिसरातली एखादी शाळा घेऊन त्या शाळेचं व्यवस्थापन नेमकं कशा प्रकारे चालतं हे सगळं आपल्याला या प्रॅक्टिकलमध्ये करायचं आहे. हा सुद्धा सब्जेक्ट तुमचा प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे. या प्रत्येक पेपरला थेरी आहे, पण ती थेरी आपण प्रॅक्टिकलच्या दृष्टिकोनातून अभ्यासणार आहोत. याला सुद्धा एक्सटर्नलचा पेपर नाहीये, इंटरनलचाच पेपर आहे हा. तर एकंदरीत थेरी असते तरी पण ते आपण प्रॅक्टिकलच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. तर याच्यासाठी तुम्ही जी शाळा निवडणार असाल तर त्या शाळेचा अहवाल तुम्ही सबमिट करणार आहात. तर त्या शाळेच्या तुम्ही तो अहवाल कशा प्रकारे तयार केलेला आहे, प्रत्यक्ष तुम्ही तिथे जाऊन नेमकी कोणकोणती माहिती गोळा केलेली आहे, या सगळ्या गोष्टींना तुम्हाला 50 गुण आहेत. त्यानंतर EPC 5 हा मायक्रो टीचिंगचा तुमचा पेपर आहे. पेपर म्हणण्यापेक्षा प्रॅक्टिकल आहे. पेपर आपण EPC 1 मध्ये बघितला. आता EPC 5 काय आहे? EPC 5 मायक्रो टीचिंग अँड ऑब्झर्वेशन ऑफ आयसोलेटेड स्किल्स अँड सिम्युलेटेड लेसन्स, टोटल 6 लेसन फॉर इच CPS. आता CPS म्हटलं की तुम्हाला माहिती आहे की CPS म्हणजे आपले मेथडचे सब्जेक्ट. तुम्ही जो विषय निवडलेला आहे तर त्या विषयांचे तुम्हाला इथे 6 पाठ घ्यायचे आहेत. मग हा जो भाग आहे मायक्रो टीचिंगचा, तर ह्या मायक्रो टीचिंगच्या म्हणजे याची प्रास्ताविक माहिती सुद्धा तुम्हाला मिनिमम 1-2 तास तुम्हाला द्यावी लागणार आहे. आपल्याकडे डॉक्टर बाविस्कर मॅडम जे आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य आहेत, तर त्या या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती देतील. पण याला आपण मराठीमध्ये सूक्ष्म अध्यापन असं म्हणतो. आणि या सूक्ष्म अध्यापनाच्या संदर्भामध्ये आपण जवळजवळ 5 स्किल इथे घेतो, पण इथे त्यांनी टोटल 6 स्किल सांगितलेले आहेत. तर एक ही नवीन सिलेबसमध्ये हा आणखी एक वाढून आलेला आहे. तर या प्रत्येकाचे तुम्हाला काय घ्यायचे आहेत? पार्ट घ्यायचे आहेत. तुम्ही स्वतः पार्ट घेणार. तर हे एक चक्र आहे. मायक्रो टीचिंग हे एक काय आहे? याला सायकल आपण म्हणतो. मग ह्या सायकलमध्ये काय आहे? तर हे 6 प्रकारचे त्यांनी स्किल सांगितलेत ना, टोटल 6. तर ह्या 6 पण कौशल्यांचं तुम्हाला आधी व्याख्यान दिलं जातं. महाविद्यालयामध्ये व्याख्यान दिलं जातं आणि मग ते व्याख्यान तुम्ही ऐकतात. सर्व विद्यार्थी हजर असतात. 100% हजेरी या मायक्रो टीचिंगच्या काळात असते. तर प्रत्येक विद्यार्थी हे व्याख्यान मन लावून ऐकतो. मग ते व्याख्यान झाल्यानंतर त्याचं डेमॉन्स्ट्रेशन लेसन आमच्यापैकी काही प्राध्यापक घेऊन दाखवतात की तुम्हाला 5 मिनिटाचा पाठ घ्यायचा आहे, तर हा नेमका कसा घ्यायचा? तर याचं संपूर्ण डेमो तुम्हाला दिला जातो. तर ह्या 5 मिनिटामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचा आशय निवडायचा किंवा कसं कंटेंट घ्यायचं, किंवा मग ते कंटेंट मांडताना तुम्हाला कोणतं स्किल इथे कशा स्वरूपात वापरायचं, ही सगळी माहिती यामध्ये दिली जाते. मग तो डेमो झाल्यानंतर ऑब्झर्वेशन कसं करायचं हेही सांगितलं जातं. मग हे झाल्यानंतर प्रत्यक्ष तुम्हाला तो पाठ काढायचा असतो. मग आता इथपर्यंत प्राध्यापकांचा रोल असतो आणि मग पुढे ॲक्च्युअल तुमचा पार्ट येतो ह्या सायकलमध्ये, की विद्यार्थी स्वतः पाठ तयार करतो आणि तो तपासतो शिक्षकांकडनं, म्हणजे प्राध्यापक लोकांकडनं तो तपासून घेतो आणि तपासल्यानंतर मग तो 5 मिनिटाचं टीच घेतो. काय घेतो? टीच घेतो. आम्ही त्याला टीच म्हणतो. आणि नंतर ते टीच करत असताना किंवा टीचिंग करत असताना त्याच्यामध्ये कोणकोणत्या दुरुस्त्या आहेत, सुधारणा कोणकोणत्या आहेत, किंवा कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत हे तुम्हाला सांगितलं जातं. आणि मग हे सांगितल्यानंतर तुम्हाला पुन्हा आणखी एक चान्स दिला जातो की तुम्ही तोच पाठ पुन्हा घ्या. त्याला रिटीच म्हणतात. त्याला रिटीच म्हणतात. तर असं तुम्हाला 2ही विषयांचे तुम्ही प्रत्येकाने 2-2 विषय घेतलेले आहेत. एक तुम्ही निवडलेला आहे आणि एक महाविद्यालयाने सांगितलेला. तर असे 2 विषयांचे तुम्हाला हे मायक्रो टीचिंगचे पाठ घ्यायचे असतात. आणि किती? तर हे 6 स्किल सांगितलेले आहेत. तर अशा रीतीने
एकंदरीत तुमचे जवळजवळ 18 ते 20 पाठ या ठिकाणी आपल्याला घ्यावे लागतात. आणि त्याच्यानंतर मग आणखी एकात्म पाठ असतो. मग ते एकात्म पाठ कशाला म्हणतात किंवा काय ते तुम्हाला हळूहळू समजेल. तर एकंदरीत हे संपूर्ण जे मायक्रो टीचिंग आहे, तर ह्या मायक्रो टीचिंगला तुम्हाला गुण किती आहे, तर 80 गुण आहेत. 80 गुण इथे दिलेले आहेत. आणि ह्या 80 गुणांना कोणत्याही प्रकारचं विद्यापीठाचं गुणांकन नाहीये. तर हे इंटरनलचे मार्क्स असतील तुमच्या प्रत्येक पाठावर ग्रेड दिली जाते. आणि ही जी ग्रेड आहे, तर या ग्रेडला धरून आपण मार्क्स त्याचे तयार करत असतो आणि ते तुम्हाला 80 पैकी दिले जातात. मग फक्त रिटीचेस का, तर नाही, आपल्याला टीच आणि रिटीच दोघांचे मार्क्स आपल्याला इथे अपेक्षित आहे. ती सगळी सरासरी करून आपल्याला 80 पैकी ते कन्व्हर्ट करायचे असतात. तर एकंदरीत EPC हा जो काही आपल्या फील्डसाठी टोटली प्रॅक्टिकल असलेला एरिया आहे. आता याच्यानंतरचा डी एरिया येतो तुमचा. हा जो काही डी एरिया आहे, तर ह्या डी एरियामध्ये फील्ड बेस्ड ॲक्टिव्हिटी म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्हाला हा सुद्धा कृतीतूनच हा एरिया अभ्यासायचा आहे. तर ह्या एरियामध्ये काय केलेलं आहे की आपले जे काही PE1चे जे काही थेरी पेपर होते त्याला धरून पूर्ण प्रॅक्टिकल दिलेलं आहे. तुम्हाला माहिती की आपण सुरुवातीला PE1 PE2 हे जे काही विषय घेतलेले आहेत, तर ह्या विषयांची थेरी आपण अभ्यासली होती 100 गुणांची. तर आता ह्याच विषयांचं आपल्याला प्रॅक्टिकल घ्यायचं आहे आणि ते प्रॅक्टिकल 20 गुणांचं असणार आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक पेपर किती 120 गुणांचा तो अभ्यासायचा आहे, ज्यामध्ये 100 गुण जे आहेत हे पेपरचे असणार आहेत आणि 20 गुण जे आहेत हे प्रॅक्टिकलचे असणार आहे. तर हा प्रॅक्टिकलचा तुमचा डी एरिया आहे. मग PE1चा जो तुमचा विषय होता, तर हा मानसशास्त्राचा म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं होतं. त्याचं नाव जे आहे तर ते जरी मानसशास्त्र नसलं तरी त्याच्यामध्ये मानसशास्त्राचा मोठा म्हणजे मानसशास्त्रावरच रिलेटेड तो भाग आहे, म्हणून जनरली मानसशास्त्राचा पेपर म्हणून ओळखला जातो. पण ॲक्च्युअल आपण त्याला लर्निंग टीचिंग इन चाइल्डहुड अँड ग्रोईंग अप असं आपण याला म्हटलेलं होतं PE1ला. तर त्याचं प्रॅक्टिकल काय आहे, केस स्टडी ऑफ एनीवन स्टुडंट फ्रॉम स्टँडर्ड 5 to 12. म्हणजे 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्याच्या म्हणजे जो काही एखादी विद्यार्थी आहे तर त्याची तुम्हाला काय करायची आहे, केस स्टडी करायची आहे. मग या केस स्टडीला किंवा केस स्टडी म्हणजे जीवन वृत्तांत पद्धती ज्याला आपण म्हणतो, किंवा मग त्या विद्यार्थ्याची इत्थंभूत माहिती तुम्हाला प्राप्त करायची आहे. मग त्याच्यासाठी कोणकोणते प्रश्न असले पाहिजे किंवा ती कशी करायची हे सगळं तुम्हाला गायडन्स या 20 मार्कांसाठी दिलं जाणार आहे. आणि तो अहवाल तुम्हाला सबमिट करायचा आहे. इयत्ता 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला हे प्रॅक्टिकल करायचं आहे. त्यानंतर